नमस्कार. हे आहे इडलीचं पीठ. आता उद्या 15 ऑगस्ट आहे, तर आज नातवाच्या शाळेमध्ये झेंड्याच्या कलरचे काहीतरी मिठाई किंवा काही डब्बा घेऊन या म्हणून सांगितलं, तर मी इडली बनवते आहे, ते तुम्हाला दाखवते. आता ऑरेंज कलरसाठी आपण गाजर घेतला. गाजर किसून मिक्सीला लावायचं आणि त्याची बारीक पेस्ट करायची. आणि हिरव्या कलरसाठी आपण पालक घेतला. पालकाचं म्हणजे स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवायचा आणि उकडायचा. उकडून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची. असे आपण 2 कलर घेत. हे सगळं करून स्वातंत्र्य दिन साजरा होतो असं नाही. तुम्ही तुमच्या वाहतुकीचे नियम पाळा, तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवा, तुमचे गड किल्ले स्वच्छ ठेवा. असं काही कराल तर ते देशासाठी आहे. आता हा सांबार तयार झाला आहे, चटणी तयार आहे, इडली बनते. आता ही शिवला आमच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी इडली तयार करते. हे 2 पेस्ट झाले आपल्या. हे इडलीचं पीठ घेतलं आणि त्यात हे असं गाजरची पेस्ट टाकली, त्यामुळे थोडा ऑरेंज कलर झाला. अजून थोडी टाकते म्हणजे अजून जरा डार्क होईल. तसंच सेम पालकच्या पेस्ट बरोबर करायचं, त्याची बनवायची. आणि आता आपण इडली बनवूया. आणि आपला विषय होता स्वातंत्र्य दिनाचा. स्वातंत्र्य दिनाबद्दल म्हणायचं तर आधीच्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती त्रास सहन केला. आपण फक्त काय करायचं आहे, तर आपण आपल्याला दिलेले नियम पाळायचे आहेत. आपल्याला हवा आहे तो चांगला नेता निवडून द्यायचा. जिथे वाकडं वाईट घडत असेल तिथे विरोध करायचा. आपल्या देशातल्या बहिणी आई म्हणजे एक स्त्री जातीचा सन्मान करायचा. आपल्याला हे इतकंच करायचं बाकी ठेवलं आहे त्याने. आणि तेही आपण जर व्यवस्थित नाही केलं तर त्या स्वातंत्र्य दिनाचा काय उपयोग आहे. ह्या अशा पद्धतीने इडल्या करून आता वाफवायला ठेवायच्या. वाफवून झाल्यात, आता काढूया. हे बघा कसं डोसा केला तिरंगा. इकडून पालकची पेस्ट लावली, तिथे गाजरची पेस्ट लावली. नंतर ना त्यावरती आपण थोडं टेस्ट यायला रायता. हे बघा, हा असा रायता मसाला आहे, तो घालायचा थोडासा. थोडंसं मीठ घालायचं. हे काळं मीठ आहे. खायला पण छान, दिसायला पण छान. 15 ऑगस्टच्या सगळ्यांना शुभेच्छा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भारत माता की जय. जय.